आपल्या हक्काची आपल्या सन्मानाची ती स्पर्धा आहे आणि सर्वांना हवे वाटणारी ती स्पर्धा आहे. कारण नवी मुंबई शहरामध्ये आपण क्रिकेट खेळतच असतो, परंतु गावचं क्रिकेट जगवण्यासाठी मात्र 14 गावातील आयोजक कमिटीने मात्र घेतलेली ती मेहनत असते. ती आपल्या सर्वांची हक्काची स्पर्धा आपल्या भेटीला येते 2, 3, 4 मे रोजी. म्हणून सर्वांना विनंती करेन की आपण त्या प्रीमियर लीगचे देखील सर्वांनी फॉर्म भरून आयोजकांना देखील सहकार्य करावं अशी आम्ही आपल्या सर्वांना विनंती करतोय. तर जाऊया बॅक टू द क्रिकेट. मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनलचा सामना मैदानाच्या आतमध्ये रंगलाय. एका बाजूला टीम आहे अर्थातच कडववाडी सार्कल त्यांच्या विरुद्ध केळवली आणि पहिल्याच बॉलवरती मोठा धमाकालाय अभिमन्यूच्या बॅटमधून षटकार आणि त्यानंतरचा वाईड बॉल आलेला आहे. तत्पूर्वी आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार राहुल बादापूर यांना, ज्यांनी पॉवर प्लेचं षटक हाताळलं. अवघी एकच धाव खर्च केली आणि वीर मराठा वॉरियर्स बोरणे या टीमच्या फलंदाजांना मात्र अगदी बांधून ठेवलं होतं. परंतु या मॅच मध्ये काय घडतंय, अभिमन्यू जाधव थांबायचं नाव घेत नाहीये. ज्या खेळाडूने सकाळच्या सत्रामध्ये नाबाद 85 धावा ठोकल्या होत्या ना, त्याच खेळाडूने आता सेमीफायनल मध्ये अगदी अहंकार गाजवायला सुरुवात केली. प्रत्येक बॉलच्या पाठीमागे तो तुटून पडलाय आणि तब्बल 2 बॉलच्या पाठीमागे 12 धावा देखील गोळा केलेत. सतीश जांगळे यांच्यावरती हल्लाबोल चढवायला सुरुवात केली. यावेळेला टॅप उडवला आहे. क्षेत्ररक्षक थोडेसे दूर आहेत. लॉंग चेसिंग करत असताना पायाच्या साहाय्याने बॉल अडवला आहे, परंतु बॉल निघून चालला बाउंड्री लाईनच्या दिशेने. ओ माय गॉड, परंतु बाउंड्री लाईन जवळ बॉलला देखील स्टॉप केलंय, आतमध्ये ढकललंय आणि त्यानंतर 3 धावा सहजरित्या पूर्ण केलेत. फिल्डिंग करत असताना थोडीशी चूक झाली. पायाच्या साहाय्याने बॉल अडवण्याचा प्रयत्न थोडासा फसलाय आणि बॉल बाउंड्री लाईनच्या दिशेने ट्रॅव्हल होत असताना शेवटच्या क्षणी बाउंड्री लाईन जवळ मात्र बॉलला स्टॉप केलं. तोपर्यंत मिळाल्या 3 धावा. गुड रनिंग बिटवीन द विकेट मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाले. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 16 या धावसंख्येवरती. बॅकफुटला गेलेत, कट केलाय, क्रिकेट मधील पुस्तकी फटका केलाय. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर जात असताना किरण जाधव मास्टर माइंड खेळाडू यशस्वी कॅप्टनच्या बॅट मधून आलाय चौकार. अभिमन्यू जाधवने षटकारानं स्वतःचं खातं ओपन केलं आणि किरण जाधवने चौकाराने मात्र आपलं खातं ओपन केलेलं आहे. दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आक्रमक रूप धारण करत असताना सतीश जांगळे बाबू यांच्यावरती मात्र आता खरं तर हल्ला बोल देखील चढवला जातोय. ओहो, बिगिट करण्याचा प्रयत्न, परंतु पंचांचा कॉल आहे वाईड बॉल. सतीश जांगळे बाबू आता थोडेसे महागडे ठरत आहेत आणि थोडंसं प्रेशर देखील निर्माण झालंय त्यांच्यावरती, कारण हे दोन्ही फलंदाज मैदानाच्या आतमध्ये वार आणि पलटवार करतायत. बॅकफुटला जात असताना पंच करण्याचा प्रयत्न, परंतु ऑफ स्टंप वरती हा बॉल पिचिंग केला. बॅट्स आणि बॉलचा संपर्क झाला नाहीये. डॉट बॉलची सांगता खूप वेळानंतर हा डॉट बॉल आलेला आहे आणि आता आत्मविश्वास वाढलाय गोलंदाज सतीश जांगळे यांचा. शेवटचा बॉल पुढे आले होते. पायांचा वापर करत असताना बॅट्स आणि बॉलचं कनेक्शन झालेलं नाहीये. खरं तर कालच मी म्हणेन किरण जाधव यांना थोडीशी दुखापत झालेली आहे प्रॅक्टिस करत असताना, तरी देखील तो आपल्या गावासाठी मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. कॅप्टन आहे. पायाला दुखापत झाले, खांद्याला दुखापत झाले, हाताच्या कोपऱ्याला देखील दुखापत झाले, तरी देखील तो मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. त्याला माहित आहे माझ्या गावची टीम आहे, माझ्या गावाचं नाव मला रोशन करायचं आहे आणि त्याचमुळे तो बॅटिंग देखील करताना पाहायला मिळतोय. पॉवर प्लेचं षटक समाप्त झालंय. पॉवर प्लेच्या षटकामध्ये तब्बल सार्कल कडववाडी या टीमने 21 धावा धावफलकावरती जोडलेले आहेत. ओव्हर क्रमांक 2 लावील सुरुवात. ओव्हर क्रमांक 2 मध्ये गोलंदाज योगेश केरेकर पाहायला मिळतील, परंतु स्ट्राईक खेळला अभिमन्यू जाधव, ज्या खेळाडूने 3 बॉलमध्ये 15 धावा बनवलेत असा सेट फलंदाज अभिमन्यू जाधव. सार्कल कडववाडी गावचा डॉन म्हणून त्याच्याकडे आता पाहिलं जात आहे, कारण सकाळच्या सत्रामध्ये या खेळाडूने 85 धावा ठोकल्या होत्या. या सीझन मधील मी म्हणेन 3रं अर्धशतक त्याच्या बॅट मधून आलंय आज सकाळी. ओहो, गरकन गिरकी घेतले, बॉलला देखील दिले भिर 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 काऊन 6 धावांसाठी षटकार शफल झाले आणि त्यानंतर बॅटच्या रनर मध्ये चेंडूला घेतलं, फोर्स केलं आणि पाठवलाय फाइनल ग्रेजन सीमारेषेच्या बाहेर. 27 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. स्पर्धा तुम्ही पाहताय, अनुभवताय. सातारा ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कास पठार सातारा मुंबई अंतर्गत ग्रामस्थ मंडळ कातवडी बुद्रुक आणि लोटेकर कातवडी क्रिकेट क्लब आयोजित सालपाई काळेश्वरी देवी चषक 2026 चा दैदिप्यमान सोहळा तुम्ही पाहताय. काय जबरदस्त आयोजन केलंय. हो, आणखीन एक काय फटका खेळलाय, कडक केलाय आणि अगदी बॉलला पाठवले बिल्डिंग वरती. जावा शोधून आणा.
काय फटका केलाय, ताकद आहे, मुंबई पोलीस आहे अभिमन्यू, ताकद त्याच्याकडे प्रचंड आहे आणि ताकदीच्या जोरावरती मात्र या बॉलला त्याने पाठवले सीमारेषेच्या बाहेर. काय फटका केलाय, प्रेक्षकांना अगदी मंत्रमुग्ध करणारा फटका त्याने केलाय, कानाला अगदी आवाज दिला, टक दिशेने बॉलला पाठवले टकाटक सीमारेषेच्या पलीकडे. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केले अभिमन्यू जाधव, जबरदस्त बॅटिंग. गोलंदाजाचे अगदी मी म्हणेन इरादे अगदी उधळून लावलेले आहेत आणि खरं तर जे डावपेच आखले होते ते डावपेच पूर्णपणे उधळून लावलेले आहेत. टॉस जिंकून योगेश केरेकरने निर्णय घेतला होता, आम्ही फिल्डिंग करू आणि प्रतिस्पर्धी संघाला कमीत कमी धावांवरती थांबवू, परंतु धावांचा डोंगर उभा केला जातोय. अभिमन्यू जाधवची ज्या प्रकारे बॅट तळपले ना, लाजवाब गत वर्षीचा या स्पर्धेचा तो खरं तर मालिकावीर देखील आहे आणि अर्थातच चॅम्पियन संघ देखील आहे. परंतु यावेळेला चेंडू हवेमध्ये खेळत असताना योगेश केरेकरने दिले प्रत्युत्तर, त्याला जाळ्यामध्ये अडकवलं. जो काटा टोचत होता शिवशक्ती केळवली टीमला, तो काटा मात्र अगदी अलगद बाजूला केलाय आणि या मॅच मधील बिग विकेट, मोठी विकेट मिळाले शिवशक्ती केळवली टीमला आणि योगेश केरेकरला 33 धावन संख्येवरती पहिला गडी बाद झाला. साहिल केरेकरने जबरदस्त कॅच पकडलाय, परंतु अभिमन्यू जाधवचं कौतुक करावं तितकं कमी आहे. या मॅच मध्ये देखील त्यांनी चांगली बॅटिंग करत असताना 6 बॉल मध्ये 27 धावांचा एक अप्रतिम खेळ त्यांनी साकारलाय. शॉर्ट आणि स्वीट खेळ त्यांनी साकारत असताना पाहायला मिळालाय. नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये जितू मोरे. जितू मोरेने देखील आल्या पावली दमखम दाखवलाय. सडक पे बेधडक कडक 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 कडकडीत षटकार. जितू मोरे ऑन फायर. आल्या पावली षटकाराने स्वागत केले. हो मी आलोय हे सांगत असताना जितू मोरेने देखील षटकार ठोकलाय. मॅन ऑफ द मॅच ची जर्सी देखील आहे. दुसऱ्या मॅच मध्ये त्याने कमालीची गोलंदाजी केली होती. याही मॅच मध्ये त्याने आल्या पावली षटकार ठोकलेत आणि ज्या प्रकारे वाघ एखादा डरकाळी फोडत असतो ना, तशाच प्रकारे त्याने डरकाळी देखील फोडले. आणखीन एक बॉल निघून चाललाय, परंतु कॅचची संधी पकडलाय. कॅच सतीश जांगळे बाबू आहे, त्याला माहित आहे मॅच महत्वाची आहे, तितकीच कॅच देखील महत्वाची आहे आणि त्याने कॅच देखील पकडले आणि पुन्हा एकदा मैदानाच्या आतमध्ये आता शांतता पाहायला मिळते सारखं कडवाडी टीमच्या बाजूने. विकेटचं पतन झालेलं आहे. योगेश केरेकरने मात्र 2 विकेट्स मिळवल्यात आणि आता धावसंख्येला थोडासा अंकुश देखील लावलेला आहे. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 39 धावसंख्येवरती. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ आहे. शेवटचा बॉल प्रगतीपथावरती असेल. योगेश केरेकर यांना या ओव्हरमध्ये मार देखील पडला, परंतु विकेट्स देखील त्यांनी मिळवल्या. 18 धावा खर्च केल्या त्या देखील षटकाराने, परंतु 2 विकेट्स महत्वाच्या मिळवल्या. अर्थातच अभिमन्यूची आणि जितू मोरेची. तर नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वेदांत जाधव डावकुरे, आताचा एक प्रतिभावंत खेळाडू, त्याने देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केलाय. कॅचची संधी आणि यस पकडलाय कॅच. वेदांत जाधव देखील जाळ्यामध्ये अडकलाय. एकाच ओव्हर मध्ये 3 षटकार देखील खर्च केले योगेश केरेकरने आणि एकाच ओव्हर मध्ये 3 विकेट्स देखील मिळवलेत. म्हणजे जशास तसं उत्तर दिलं त्यांनी देखील. मार पडला तरी देखील घाबरले नाहीयेत. पुन्हा एकदा गोलंदाजी करत असताना सिद्ध करून दाखवलं त्यांनी. विकेट्स देखील मिळवल्या. 2 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावफलकावरती धावा आहेत 39 धावा. आता शेवटचं षटक प्रगतीपथावरती असेल. आपण उल्लेख केला होता 14 गाव प्रीमियर लीगचा. ज्या प्रकारे 6 वर्ष अतिशय व्यवस्थितरित्या पार पडल्यानंतर मात्र 7व्या पर्वामध्ये आपण पदार्पण करत आहोत. ही स्पर्धा 2, 3, 4 मे रोजी आपल्या अनावळे गणेश खिंड या मैदानावरती पार पडणार आहे. आणि खरं तर सर्वांनाच विनंती असेल की आज संध्याकाळी त्या प्रीमियर लीगची देखील लिंक देखील येणार आहे आणि सर्वांनीच फॉर्म भरून खरं तर आयोजक कमिटीला सहकार्य करायचं आहे. क्रिकेटचा
महोत्सव पुन्हा एकदा CPL 2026 सीझन क्रमांक 7 तुमच्या भागातील टॅलेंट तुमच्या मैदानावर 14 गाव एकच जल्लोष CPL ची ओळख जिंकणार तोच जो खेळ मनापासून यंदा फक्त मॅच नाही भावना भिडणार गावाचा अभिमान मैदानावर रन लक्ष द्या आपल्या भागातील सर्वात मोठी क्रिकेट स्पर्धा CPL 2026 सीझन क्रमांक 7 येत आहे 2, 3 आणि 4 मे रोजी सर्व खेळाडूंनी लवकरात लवकर आपले फॉर्म भरा आणि या भव्य स्पर्धेचा भाग बना 14 गाव एकच लीग CPL चुकवू नका शंकर भोसले यांनी लिहिलेलं हे वाक्य आहेत आणि खरं तर शंकर भोसले म्हटलं की पिसानी गावचे आहेत आणि 14 गाव प्रीमियर लीगचे खरं तर खूप मोठे चाहते आहेत आणि त्यांनीच हे लिहून पाठवलेलं आहे आणि ते आम्ही देखील अनाउन्समेंट केलेलं आहे कारण प्रत्येक क्रिकेट रसिकाची इच्छा आहे की 14 गाव प्रीमियर लीग मध्ये सर्व खेळाडूंनी सहभागी व्हावा आणि त्या क्रिकेटचा आनंद आम्हाला देखील घेण्यात यावा हीच प्रत्येकाची इच्छा असते शंकर भोसले यांचं करावं तितकं कमीच कौतुक परंतु जाऊया मॅचच्या दिशेने आता ओव्हर क्रमांक 3 ला झाली सुरुवात आणि पहिल्याच बॉलवरती षटकार देखील आलाय आणखीन एक बॉल पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर किरण जाधव मास्टर माइंड खेळाडू तो देखील आता थांबत नाहीये त्याच्याही बॅट मधून आता षटकार आणि चौकार येत आहेत पहिल्या बॉलवरती षटकार आला त्यानंतरच्या बॉलवरती चौकार आलाय म्हणजेच काय जखमीवरती मीठ चोळणारे फटके किरण जाधव खेळत आहेत संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले 49 धावसंख्येवरती शरद केरेकरने मात्र मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करत असताना हाफ ट्रॅकर बॉल टाकलेत आणि हाफ ट्रॅकर बॉल वरती किरण जाधव तुटून पडलेत पुढचा बॉल चेंडू हवेमध्ये खेळलाय पायावरती ठेवला होता बॉल कॅचची संधी यस कॅच पकडले विकेटचं पतन झालेलं आहे आणि किरण जाधव यांच्या खेळीचा अंत देखील झालाय किरण जाधव देखील आता बाद होत आहेत नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल कुमार जाधव नॉन स्ट्राईक एंड वरती संकेत आहे आता स्ट्राईक वरती येणारा खेळाडू कुमार जाधव पाहायला मिळेल दोन मोठे प्रहार चढवल्यानंतर शरद केरेकरला कान मंत्र दिला योगेश केरेकरने की हाफ ट्रॅकर बॉल ठेवू नको पायावरती बॉल ठेव हा कान मंत्र दिला आणि त्यानंतर लगेचच शरद केरेकरने त्यांचा ऐकला आणि पायावरती बॉल ठेवला आणि त्याच्याच बॉल वरती मात्र जाळ्यामध्ये अडकले किरण जाधव सल्ला देणं खूप महत्वाचं असतं सल्ला दोन व्यक्तींचा ऐकायचा असतो जो यशस्वी झालेला आणि एक न यशस्वी झालेला माणूस काय करायचं ते सांगतो आणि अपयशी ठरलेला माणूस काय करू नको ते सांगत असतो म्हणून सल्ला दोन्ही माणसांचा ऐकायचा असतो याही खेळाडूने आल्या पावली चेंडू हवेमध्ये खेळलाय परंतु ताकद नजाकत पाहायला मिळाले आल्या पावली कुमार जाधवच्या बॅट मधून आलाय धमाकेदार क्वालिटी ब्रँडेड षटकार 55 धावा स्कोर कार्ड वरती लागलेत शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत यानंतरची मॅच आहे KCC कासानी विरुद्ध दहिवड दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या KCC कासानी विरुद्ध दहिवड अशी मॅच असेल शपलून खेळण्याचा प्रयत्न परंतु हा बॉल अंगाला भेदलाय डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते 55 धावा आहेत धावफलक जैसे थे वैसे स्थिर झालेला आहे धावफलकाला अंकुश लावला तर या बॉलच्या पाठीमागे आता 55 धावा स्कोर कार्ड वरती हा बॉल काय घडेल या बॉलच्या पाठीमागे एस विकेटचं पतन झालेलं आहे आणि एक इनिंगचा खेळ देखील समाप्त झाला धावफलकावरती धावा आहेत तब्बल 55 धावा आणि 56 धावांचं लक्ष असेल टॉस करूया आपण दोन टीमच्या दरम्यान KCC कासानी विपक्ष दहिवड अशी मॅच आहे आणि त्या मॅच आपण करूया टॉस करण्यासाठी आपण आमंत्रित करूया मारुती माने साहेब यांना आणि मायक्रोफोन वरती येतील प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये आमचे गुरुवर्य मार्गदर्शक गणेशजी शिंदे सरांच्या वाणीतून ऐकूया टॉस का बॉस या कक्षाची कहाणी सर करताय हॅलो विनायकजी लोटेकर यांना विनंती करेन आपण टॉस साठी यायचंय प्लीज विनायकजी लोटेकर साहेबांना विनंती करतो
दादा या. टॉस तुम्हाला माहिती आहे, टीम धैबड टीम कासानी यामध्ये सेमीफायनल क्रमांक 2चा कोण मागेल? टीम धैबड संघ टॉस मागेल. माहिती आहे ना टॉस इंटरव्ह्यू सेशन. स्विंग द कॉइन. चला उडवा. येस इथे मात्र कॉल सलपाई काळेश्वरी कॉल होतोय आणि इथे कातवडी क्रिकेट क्लब इथे मात्र टीम खऱ्या अर्थाने कासानी संघाच्या बाजूने टॉस जातोय. टॉस जिंकलाय, काय चॉईस करताय? प्रथम फिल्डिंग करू आम्ही. खरं पाहिलं गेलं तर कुशल मॅच आहे, कारण प्रत्येकाचं स्वप्न असतं फायनल पर्यंत जायचं. क्षेत्ररक्षण करत असताना किती धावांपर्यंत रोखाल? संध्याकाळचं सत्र आहे. समोरची टीम पण थोडी मजबूत आहे, त्यामुळे त्यांना कमीत कमी धावांमध्ये आम्ही थांबवण्याचा प्रयत्न करू. जास्त विचारणार नाही, काय प्लॅनिंग आहे? फायनल मध्ये जायचं काय ठरलंय? काय टीम मिटिंग्स मध्ये ठरलंय? साधारणतः 50 रन करणे गरजेचं आहे. आता हवेचा जोर वाढलेला आहे इकडे. आता नक्कीच हवेच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, जास्त वेळ घेणार नाही. दोन्ही संघाच्या कर्णधारांना खूप खूप शुभेच्छा असतील. सेमीफायनल क्रमांक 2 या ठिकाणी नक्कीच आपल्या भेटीला येणार आहे. येस आणि प्रेझेंटेशन बॉक्समध्ये ज्यांचा आवाज ऐकला, व्हॉइस ऑफ सातारा, सातारा जिल्ह्यातील KSK परिसरातील एक गोड आवाज, बुलंद आवाज, आमचे गुरुवर्य, आमचे मार्गदर्शक गणेशजी शिंदे सर यांच्या वाणीतून तुम्ही टॉस का बॉस या कक्षाची कहाणी ऐकलेली आहे. जाव्या मॅचच्या दिशेने 56 धावांचं लक्ष आहे केळवली टीम समोर. येणारे बॉल आहेत 18 बॉलमध्ये 56 धावा बनवायच्या आहेत. हॅलो हॅलो 56 धावांची चिरपाड करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये केळवली टीमची A1 जोडी दाखल झाले. योगेश केरेकर आणि सतीश जांगळे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाले आणि या जोडीला थांबवण्यासाठी सारकळ कडववाडी टीमच्या माध्यमातून पॉवर प्लेचे षटक गोलंदाजीच्या ट्रॅकवरती घेऊन आलेले आहेत संकेत जाधव. पहिला बॉल, पहिल्याच बॉलवरती बॅटची इनर एज लागले. फर्स्ट स्लिप मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. पहिल्या बॉलवरती धाव मिळणार नाहीये. स्ट्राईक एंडला योगेश केरेकर आहेत. नॉन स्ट्राईक एंडवरती सतीश जांगळे बाबू आहेत. पहिला बॉल डॉट आलाय. संकेत जाधव एक परफेक्ट ऑलराऊंडर खेळाडू आहेत सारकळ कडववाडी टीमचे. पहिला बॉल डॉट आल्यानंतर दुसरा बॉल घेऊन निघालेत आणि दुसऱ्या बॉलवरती हल्ला चढवलाय. योगेशच्या बॅट मधून आलाय धमाकेदार क्वालिटी ब्रँडेड षटकार आलाय आणि 6 धावा धावपलकावरती लागलेले आहेत. स्पर्धा तुम्ही पाहताय ग्रामस्थ मंडळ कातवडी बुद्रुक आणि लोटेकर कातवडी क्रिकेट क्लब आयोजित सालपाई काळेश्वरी देवी चषक 2026 चा थरार तुम्हाला पाहायला मिळतोय. या स्पर्धेच्या दरम्यान प्रथम पारितोषिक रोख रक्कम 21,000 रुपये सौजन्य लाभलेला आहे. प्रदीप बंडू लोटेकर साहेब, श्री सूरज रामचंद्र लोटेकर साहेब. द्वितीय पारितोषिक सौजन्य लाभलेला आहे 11,000 रुपये श्री लक्ष्मण खंडू देवरे अण्णा. तृतीय पारितोषिक 2,500 रुपये सौजन्य लाभले अरुण भिवराम लोटेकर. चतुर्थ पारितोषिक रोख रक्कम लागलेला सौजन्य लाभलेला आहे कुमार शुभम आनंद घाग आणि कुमार विराज श्रीकांत घाग, त्यांचेही मनापासून आभार. जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. 6 धावा स्कोर कार्ड वरती लागलेले आहेत. 56 धावांचं लक्ष आहे. पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती षटकार आला. त्यानंतर पुन्हा एकदा गोलंदाज तयार. खोलात टाकलेला बॉल, क्षेत्ररक्षक आहे, धावचीची संधी, स्ट्राईक एंडला फेकी केले. यस, विकेटचं पतन. सतीश जांगळे आता जाळ्यामध्ये अडकलेले आहेत. अतिगाही संकटात नेही. क्रिकेट मधील आत्महत्या काही गरज होती का धावायची? कारण क्षेत्ररक्षक किरण जाधव यांच्या हातामध्ये हा बॉल विसवला होता. किरण जाधवला माहित आहे, मास्टर माइंड खेळाडू आहे, त्याला कोणत्या एंडला फेकी करायची हे त्याला माहित होतं. त्याला माहित होतं सतीश जांगळे अगदी दूर आहे आणि त्यामुळेच त्याने स्ट्राईक एंड वरती फेकी केले आणि तिथे मात्र जाळ्यामध्ये अडकवलं देखील. विकेटचं पतन झालेलं आहे. 6 धावसंख्येवरती पहिली विकेट गॉन झाले शिवशक्ती केळवली टीमची. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये इन होईल.
साहिल केरेकर मैदानाच्या आतमध्ये दाखल होईल. या स्पर्धेच्या दरम्यान आम्हाला मैदान व्यवस्था सौजन्य लाभलेला आहे श्री राजूभैया भोसले, श्री संतोषदादा भोसले, राजूदादा फडतरे त्यांचंही मनापासून आभार. सन्मान चिन्ह सौजन्य युवा सेवाभावी संघटना कातोडी बुद्रुक त्यांचंही मनापासून आभार. सामनावीर टी शर्ट सोरा एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर प्रदीप निपाणी साहेब, आयोजकांसाठी टी शर्ट सौजन्य युनिक रिअल्टी प्रोप्रायटर सागर लोटेकर साहेब यांचंही मनापासून आभार. तर जाऊया पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. विकेटचं पतन झालेलं आहे आता न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये. साहिल केरेकर डावकुरे हाताचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पुढे आले होते, चेंडू हवेमध्ये खेळलाय. वेदांत जाधव कॅच साठी गेले होते परंतु क्षेत्ररक्षकापासून थोडासा बॉल दूर होता. त्यानंतर 2 धावा देखील सहजरित्या पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांच्या मदतीने आता संघाची धावसंख्या आहे 8. या धावसंख्येवरती 56 धावांचं लक्ष आहे. पहिले 4 बॉलचा विचार केला तर पहिला बॉल डॉट आला, दुसऱ्या बॉलवरती षटकार आला, तिसऱ्या बॉलवरती धावचीच्या स्वरूपामध्ये सतीश जांगळे बाद झाला आणि चौथ्या बॉलवरती 2 धावा आलेल्या आहेत. अजूनही पॉवर प्लेच्या षटकामधील 2 बॉल शिल्लक आहेत. खोला टाकलेला बॉल लॉंग ऑफ रिझन मध्ये खेळलाय. किरण जाधव जीवाच्या आतंकाने धावले आणि बॉलला मात्र स्टॉप देखील केलं. धावा वाचवल्या आपल्या टीम साठी, त्या म्हणजेच 3 धावा वाचवलेत. अवघी 1च धाव खर्च केले. नऊ धावा स्कोर कार्ड वरती लागलेत. या बॉलला उचललाय आणि फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. धावा किती मिळाल्या जाणार हे देखील पाहणं गरजेचं आहे. यस, पंचांचा कॉल आहे. 6 धावा षटकार. एका षटकाचा खेळ समाप्त झालाय. धावफलकावरती धावा आहेत तब्बल 15 धावा. आता येणारे बॉल आहेत 12 आणि 12 बॉल मध्ये 41 धावांची आवश्यकता विजयासाठी शिवशक्ती केळवली टीमला. त्याचबरोबर या स्पर्धेच्या दरम्यान आम्हाला समालोचक सौजन्य लाभलेला आहे विनायक नारायण लोटेकर साहेब, जितेंद्र एकनाथ लोटेकर साहेब त्यांचेही मनापासून आभार. युट्यूब सौजन्य लाभलेला आहे श्री संदीप लोटेकर साहेब, नितीन लोटेकर साहेब यांचेही मनापासून आभार. भोजन व्यवस्था श्री प्रमोद किसन गाग, श्री सिद्धिविनायक क्रिकेट क्लब, श्री सिद्धिविनायक ज्वेलरचे सर्वेसर्वा आणि त्याचबरोबर राजेंद्र लोटेकर साहेब यांचेही मनापासून आभार. पाणी व्यवस्था कैलासवासी शांता रामचंद्र लोटेकर यांच्या स्मरणार्थ श्री संदीप रामचंद्र लोटेकर यांचेही मनापासून आभार. चेंडू व्यवस्था शामराव कोंडीबा लोटेकर, अल्पोहार सौजन्य कैलासवासी तात्याबा सावळा लोटेकर यांच्या स्मरणार्थ अभिषेक भगत यांच्याकडून. नाश्ता व्यवस्था युवा स्पोर्ट्स कुमार कल्पेश देवरे, त्याचबरोबर स्टंप पूजा साहित्य सौजन्य प्रतीक लोटेकर, आदिती लोटेकर आणि त्रिशा लोटेकर त्यांचंही मनापासून आभार. मालिकावीरसाठी कूलर सौजन्य लाभले दिलीप शंकर देवरे त्यांचंही मनापासून आभार. उत्कृष्ट फलंदाज गोलंदाज क्षेत्ररक्षण सौजन्य राम देवरे आणि अमोल देवरे आणि 500 रुपयाचं कॅश प्राइज देखील आहे त्यांचंही मनापासून आभार. जाऊया मॅचच्या दिशेने. ओव्हर क्रमांक 2 ला झाली सुरुवात. फुलटॉसचा बॉल ऑन साइडला वळवलाय. क्षेत्ररक्षक आहे त्यांच्या मस्तकावरती दस्तक देऊन बॉल निघून चाललाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी षटकार. अभिमन्यू जाधवच्या पहिल्याच बॉलवरती मोठा फटका सजवलाय साहिल केरेकरने. इरादे स्पष्ट केलेत. षटकार देखील आला. आता संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली तब्बल 21 धावसंख्येवरती. आता 11 बॉल 35 धावांची आवश्यकता. मॅच बनवावी लागेल, मॅच घडवावी देखील लागेल. चला थोडीशी घाई करा विनंती करेन. पुढचा बॉल हा बॉल वाईड बॉल आहे. वाईड प्लस किती धावा मिळतील? वाईड प्लस 2. वाईड प्लस 1 अशा 2 धावा स्कोर कार्ड वरती जमा होतील. आता पुन्हा एकदा समीकरण बदललं. येणारे बॉल 11 आणि 11 बॉल मध्ये 33 धावांची आवश्यकता आहे. योगेश केरेकरला
खरं तर स्ट्राईक मिळाले. आता योगेश केरेकर यांच्याकडे सर्वांचं लक्ष लागलंय, कारण सतीश जांगळे बाद झाल्यानंतर आता योगेश केरेकर यांच्याकडे सर्वांची जबाबदारी लागली सर्व टीमची. त्यामुळे योगेश केरेकर यांना खेळावं लागेल. अभिमन्यू जाधव यांचा पुढचा बॉल आणि याही बॉल उचललाय आणि फेकून दिलाय आउट ऑफ द पार्क. 6 धावांसाठी मॅच बनवतात योगेश केरेकर. ज्या प्रकारे अभिमन्यू जाधवने बॅटिंग केली होती ना, त्याला प्रत्युत्तर देत असताना योगेश केरेकर देखील आता बॅटिंग करतायत चांगली. आणि आता या मॅच मध्ये आता पुन्हा एकदा समीकरण बदललं. येणारे बॉल आहेत तब्बल 10 आणि धावा बनवायच्या आहेत 27 धावा. काय बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये केली जाते. आता किरण जाधव स्वतः विकेट किपिंगच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळेल आणि जितू मोरे आता लॉंग ऑफ रिझर्व मध्ये फिल्डिंग करताना पाहायला मिळेल. मास्टर माइंड खेळाडू आहे किरण जाधव, त्याला माहित आहे कोणत्या क्षणी काय करायचं. आणि जसा मात्र हा बॉल डॉट आलाय त्याचं कारण काय असेल तर विकेट किपर किरण जाधव त्याने सांगितलं होतं अभिमन्यू जाधवला की कशा प्रकारे हा बॉल टाकायचा आहे आणि तशाच प्रकारे त्याने बॉल टाकला आणि हा बॉल डॉट आला. आता 9 बॉल 27 धावांची आवश्यकता. पुढचा बॉल आणि हाही बॉल डॉट आलाय. कष्ट एक अशी किल्ली आहे की जी नशिबात नसलेल्या गोष्टींचे सुद्धा दरवाजे खुले करते. आणि आता मैदानाच्या आतमध्ये कमबॅक करून देणारं षटक पाहायला मिळत आहे अभिमन्यू जाधव या खेळाडूचं. 2 षटकार आले आणि त्यानंतर पुन्हा एकदा या मॅचला वेगळी कलाटे निर्माण करण्यासाठी किरण जाधव विकेट किपरच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. आणि त्यानंतर मात्र 2 डॉट बॉल देखील अभिमन्यू जाधवने टाकलेत. फिल्डिंग सजावट चांगली केली, कारण योगेश केरेकर हा खेळाडू कोणत्या दिशेला फेवरेट स्ट्रोक खेळू शकतो आणि त्याच दिशेला मात्र फिल्डिंग देखील सजवले. आणि तशाच प्रकारचे बॉल देखील आता अभिमन्यू जाधव टाकताना पाहायला मिळतोय. 29 धावा स्कोर कार्ड वरती. चला घाई करा. पुढे आले होते परंतु एक्स्ट्रा कव्हर रिझर्व मध्ये एक्स्ट्रा पॉवर लावले. बॉल निघून चाललाय सीमारेषेच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. आता येणारे बॉल 7 आणि 7 बॉल मध्ये बनवायचे आहेत विजयासाठी 23 धावा. काय जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. मंजिले उन्हीं को मिलती है जिनके सपनों में जान होती है. यूं ही पंख होने से कुछ भी नहीं होता यारो, हौसलों से उडान होते. आता हौसले देखील मजबूत झालेत मी म्हणेन योगेश केरेकरचे आणि तो देखील आता चांगली बॅटिंग करतोय. आता 7 बॉल 23 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. ओहो, पुढे आले होते, पायांचा वापर केला होता परंतु अगदी हा बॉल जर आपण पाहिला तर डॉट आलाय. आणि पुन्हा एकदा या मॅच मध्ये आता कुठेतरी शिरकत केले सारखं कडवाडी टीमने. आता येणारे बॉल आहेत 6 आणि 6 बॉल मध्ये विजयासाठी बनवायचे आहेत तब्बल 23 धावा. असं म्हटलं जातं ना, कोशिश करो तब तक जब तक थक ना जाओ, मेहनत करो तब तक जब तक जीत ना जाओ. जिंकायचं असेल दोन्ही टीम्सला तर मेहनत करावीच लागेल. आता 6 बॉल 27 ची आवश्यकता आहे. चला टीम मीटिंग नकोय किरण जाधव, विनंती असेल अजून सामने आपल्याला खेळवायचे आहेत. 5:30 वाजलेले आहेत. मॅच अजूनही आपल्याला खेळवायची आहे. 6 बॉल 23 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. आता 6 बॉलच्या पाठीमागे 23 धावांचा बचाव करण्यासाठी किरण जाधवने विश्वास दाखवलाय वेदांत जाधव वरती. युवा खेळाडू आहे, डावखुरे हाताचा गोलंदाज आहे, परंतु स्ट्राईक एंडला युवा खेळाडू साहिल केरेकर आहे, तो देखील डावखुरे हाताचाच आहे. आता मात्र मैदानाच्या आतमध्ये काय घडेल हे ते देखील पाहणं गरजेचं आहे. चला वेळ जास्तीचा घेऊ नका, खूप वेळ घेत आहे सारखं कडवाडी टीम. 6 बॉल 23 चा थरार. वेदांत जाधव गोलंदाजीच्या मार्कवरती स्ट्राईक एंडला साहिल केरेकर. पहिलाच बॉल अकूट टप्प्याचा आहे आणि हा बॉल डॉट आलाय. पहिला बॉल डॉट आला. अकूट टप्प्याचा बॉल शॉर्टम पुल करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला डॉट बॉलची सांगता देखील पाहायला मिळते. असं म्हटलं जातं ना, मन में हमेशा जीत की आस होनी चाहिए. नसीब बदले ना बदले वक्त जरूर बदलता है. वेळ कोणाची बदलणार, नशीब कोणाचं बदलणार ही सांगून देणारी मॅच आहे. कारण मेगा फायनल मध्ये पोहोचायचं असेल ना सालपाई काळेश्वरी चषक मध्ये तर निश्चितपणे तुम्हाला मेहनत तर करावीच लागेल.
चला थोडीशी घाई करा, प्रत्येक बॉलच्या पाठीमागे वेळ घेऊ नका. खोलात टाकलेला बॉल एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये पाठवला, क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी सिंगल धाव मिळेल. आणि आता एकच धाव हवी होती, ती म्हणजेच योगेश केरेकरला, कारण स्ट्राईक त्याला मिळाले. आता 4 बॉल 22 धावांची आवश्यकता आहे म्हटल्यानंतर 3 षटकार 1 चौकार किंवा 4 षटकार खेळले शिवशक्ती केळवली टीमच्या फलंदाजांनी तरच हा सामना जिंकू शकेल. परंतु या मॅच मध्ये सारखं कडवाडी टीमला काय करायचं आहे, फक्त एकच बॉल डॉट बॉल टाकायचा आहे. चला मॅच ऑन करा. किरण जाधव तुम्ही खूप वेळ घेताय, मॅच महत्वाची आहे आम्हाला माहित आहे, परंतु तितकीच वेळ देखील महत्वाची आहे, कारण जवळजवळ आता 5:30 वाजलेले आहेत. 4 बॉल 22 ची गरज. खोलात टाकलेला बॉल आता मात्र हातातून मॅच निष्ठून चालले, सिंगल धाव मिळाले. आता 3 बॉल 21 ची गरज आहे या मॅच मध्ये. हर कोशिश में शायद सफलता नहीं मिल पाती, लेकिन हर सफलता का कारण कोशिश ही होती है असं म्हटलं जातं. कोशिश केल्याशिवाय तुम्हाला काही मिळत नाहीये. मेहनत, जिद्द, चिकाटी, प्रयत्नांची पराकाष्ठा या सर्व गोष्टी तुम्हाला कराव्या लागतात. खोलात टाकलेला बॉल 4 मुंड्या चित केलं, मनसुबे उधळून लावले आणि हा बॉल देखील डॉट आला. आता मात्र सारखं कडवाडी संघ फायनलच्या दिशेने वाटचाल करताना पाहायला मिळते. विजयाला गवसणी घालत असताना गोलंदाजी मात्र चांगली केली. 2 बॉल 22 ची गरज. यावेळेला चेंडू हवेमध्ये केलाय, निलेश जाधवने पकडला आहे कॅच. विकेटचं पतन, फलंदाज होईल बाद. आता फक्त औपचारिकता बाकी आहे या मॅच मध्ये. चला नवीन बॅट्समन धावत या, औपचारिकता बाकी आहे ते आपण पूर्ण करूया. 1 बॉल मध्ये 22 धावा बनवायच्या आहेत. आतापर्यंत मी म्हणेन वेदांत जाधवने 5 बॉल मध्ये अवघ्या धावा खर्च केल्या, त्या म्हणजे 2च धावा. कारण